चॅनलचं नाव आहे माझी आवड. तर माझ्या आयुष्यात जे जे मला मिळाले त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचं आहे मला. तर पहिली कृतज्ञता मला माझ्या BSNLच्या नोकरीची करायची, कारण BSNLने मला खूप काही दिलेलं आहे. तर मी BSNLमध्ये 36 वर्ष नोकरी केली. सुरुवातीला मला कॉल आला, तर आमची रिटर्न टेस्ट होती कौन्सिल हॉलच्या जवळ, आमचं ट्रम्प एक्सचेंज होती. पण मी जाऊन बघितलं तिथे, तर तिथे बाहेर बोर्ड लिहिला होता की रिटर्न टेस्ट SP कॉलेजला. मी सुरुवातीला खूप घाबरले. म्हटलं पटकन रिक्षा केली, SP कॉलेजला गेले. तिथं रिटर्न टेस्ट पास झाली. नंतर आला इंटरव्ह्यूचा कॉल आला, तेव्हा मला त्यांनी विचारलं की पुरणपोळीची जी कटाची आमटी करतात ती रेसिपी इंग्रजी सांग. मी म्हटलं आता कसं काय सांगायचं. पण नंतर ते पार पडलं आणि मला नोकरीचा कॉल आला. 3 महिने ट्रेनिंग झाल्यानंतर पहिली ड्युटी लागली ती संध्याकाळची 19ची. हे रात्रीची ड्युटी कशी करायची खूप हे वाटली. पण नंतर मी अतिशय मला ह्या BSNLची शिफ्ट ड्युटी असल्यामुळं ही नोकरी मला फार आवडली. मी दुसरीकडं कुठेही ॲप्लिकेशन केलं नाही. ह्या नोकरीमध्ये मला माझे मिस्टर, नंतर माझी आई आणि माझी धाकटी जाऊ राजश्री यांनी खूप सहकार्य केले. त्याच्यामुळे मी ही नोकरी छानपैकी पार पाडू शकले. पूर्वी टेलिकॉम हे अत्यावश्यक सेवेत होते, म्हणजे रेल्वे, पोस्ट आणि हॉस्पिटल. त्याच्यामुळं आपण टेलिकॉममध्ये आहोत याचा मला खूप अभिमान वाटायचा, कारण महत्त्वाच्या खात्यात आपण काम करतो असं वाटायचं. शिफ्ट ड्युटी असल्यामुळे घरच्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या रीतीने मला पार पडता आल्या. कारण कधी कधी एकमेकींना काय अडचणी, तर आम्ही रस्त्यात जाताना सुद्धा की तू आज मला जमत नाही, तू 2च्या ड्युटीला जाते का, असं आम्ही ड्युटी चेंज करून घेत असो. आणि सर्व स्टाफ लेडीज असल्यामुळे खूप मोकळेपणा वाटायचा. मैत्रिणींबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करता येत होत्या. विविध छंद जोपासता आले, म्हणजे रेसिपी वगैरे स्वयंपाकाच्या किंवा विणकाम, भरतकाम. कारण आमच्या वेळेत आतासारखी यूट्यूब नव्हती ना, तर आमचं BSNLच्या मैत्रिणी हेच आमचं यूट्यूब होतं. आम्ही एकमेकींना आमच्या ह्याच्यामध्ये सगळ्या, म्हणजे जावा होत्या, बहिणी होत्या, पती पत्नी होते, सगळी नाती होती. आम्ही त्यामुळं कधी कधी मावशी, मामी याच नावाने एकमेकींना हाका मारायचं, किंवा फक्त इनिशियल न ओळखायचे. कधी DK, KK, RD अशा नावाने एकमेकींना हाक मारायचे. कधी कधी ऑफिसमध्ये कॉम्प्युटरच्या भोवतीच आमचा गणपतीचा उत्सव चालायचा, भोंडला चालायचा. सगळ्या कोणी वेगवेगळी खिरापीठ आणायची, खूप खाद्यपदार्थांची खूप मजा यायची. कॅन्टीनच्या वडापाव आठवला, झाऱ्यावरती दिसलेले वडापाव की तोंडाला पाणी सुटायचं. या खूप 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 साऱ्या आठवणी आहेत. आमच्या BSNLच्या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव पण आहे BSNLच्या मुली रेनबो. आम्ही खरोखर अजूनही BSNLच्या मुलीच आहोत. आणि मग कधी कधी आमच्या तोंडामध्ये सारखं 8 तासची ड्युटी करून नमस्ते, हॅलो, स्पीच लो झालं ही भाषा घरातसुद्धा यायची आणि गंमत यायची. एकदा तर कंडक्टरलाच तिकीट काढताना आम्ही म्हणलं नमस्ते, कंडक्टर तोंडाकडेच बघायला लागला. अशा खूप खूप आठवणी आहेत. माझं हे पुराण ऐकल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. अजूनही खूप आठवणी मला सांगायच्या आहेत. धन्यवाद.